हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर लॉ सीईटी विषयी काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम डेट जी आहे ती चेंज होऊ शकते का, सोबतच या एक्झामचा सिलेबस आणि मार्किंग स्कीम जी आहे ती आपण डिस्कस करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही 3 इयर लॉ सीईटी साठी जी लाईव्ह बॅच आहे ती सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती 17 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे. बॅचची जे टायमिंग आहे ते दुपारी 12, संध्याकाळी 5 आणि संध्याकाळी 6 अशा 3 वेळेमध्ये तुम्ही हे क्लासेस जे आहे ते अटेंड करू शकता. आणि या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि 3 इयर लॉ सीईटीचा कोर्स जो आहे तो तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, 3 इयर लॉ सीईटी मध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट जी आहे ती विद्यार्थी जो आहे तो कुठल्याही शाखेचा पदवीधर असणं आवश्यक आहे. त्याचं ग्रॅज्युएशन आयदर कंप्लीट झालेलं असावं किंवा यावर्षी तो ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असावा. त्यानंतर मिनिमम मार्क्स जे आहेत ते जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी 45% असून ओबीसी कॅन्डिडेटसाठी 42% मिनिमम मार्क्स इथे रिक्वायर्ड आहेत. ते जर आपण एसटी-एससीच्या बाबतीत जर पाहिलं तर 40% हे मिनिमम मार्कची रिक्वायरमेंट 3 इयर लॉ सीईटी मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर लॉ सीईटी जे आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस आता या वर्षी झालेले आहेत. जसं की मोड ऑफ एक्झामिनेशन हा पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आता 120 करण्यात आले आहेत 150 वर्ण. टाइप ऑफ क्वेश्चन्स जे आहेत एमसीक्यू प्रकारचे असतात. 4 ऑप्शन दिलेले असतात. पैकी तुम्हाला एक योग्य उत्तर इथे द्यायचं असतं. मीडियम हे इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही मीडियम असतात. त्यानंतर ड्युरेशन जे आहे ते 2 तासाचं म्हणजेच 120 मिनिट तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मिळतो. त्याच्यानंतर मार्किंग स्कीम जी आहे, प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क असून निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेमध्ये नाहीये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं, मार्कांची स्कीम जर पाहिली तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा 20% वेटेज असणारा हा सिलेबस आहे. 24 मार्कला 24 प्रश्न याच्यामधून विचारले जातात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 32 प्रश्न येतात. 32 मार्कला 27% वेटेज या सेक्शनला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मधून 24 प्रश्न 24 मार्कला असून 20% वेटेज या सेक्शनला देण्यात आलेला आहे. ते जर आपण इंग्लिशच्या बाबतीत पाहिलं तर 40 मार्कचा हा सेक्शन असून 40 क्वेश्चन्स त्याच्यावरती येतात. 33%चं वेटेज या सेक्शनला सीईटी मध्ये दिलेलं असतं. म्हणजे इंग्लिश हा अत्यंत महत्वाचा विषय, जास्त वेटेज असणारा विषय या 3 इयर लॉ सीईटी मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर आपण डिटेल सिलेबस जर पाहिला तर लीगल ऍप्टिट्यूड मधून इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, त्याच्यामधून फंडामेंटल राईट्स, प्रिअम्बल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे करणं इथे अपेक्षित आहे. आयपीसी, त्याच्यानंतर लॉ ऑफ टॉर्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लीगल मॅक्सिम, लँडमार्क जजमेंट इत्यादी टॉपिकचा अभ्यास करून तुम्ही या एक्झामला प्रिपेअर होऊ शकता. तर सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे टॉपिक तुम्हाला करायचेच आहेत. फॅमिली लॉ करा, त्याच्यानंतर लीगल मॅक्सिम सोबत तुम्हाला लीगल टर्म्स सुद्धा करणं आवश्यक आहे. वेगवेगळे जे इम्पॉर्टंट कायदे जे आहेत ते तुम्हाला इथे करणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचे मार्क्स जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने या एक्झाम मध्ये कसाही प्रश्न येऊ द्यात कमी होणार नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण जर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स जर पाहिलं तर त्याच्यामधून इंडियन हिस्ट्री तुम्हाला करायची आहे. एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न इंडियाची हिस्ट्री करा. जिओग्राफीमध्ये फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया करा. सोबतच जगाची जिओग्राफी थोडीशी पाहून ठेवा, कारण एखादा अर्धा प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतो. इंडियन इकॉनॉमीमध्ये तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स आणि रिसेंट डेव्हलपमेंट करायचे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्राची जिओग्राफी सुद्धा करायची आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून रिसेंट ऍडव्हान्समेंट जे आहे ते तुम्ही करंट अफेअर्सच्या माध्यमातून करू शकता. एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी मधून इम्पॉर्टंट ट्रीटीज, कन्व्हेन्शन्स, एन्व्हायरमेंटल लॉज जे आहेत ते तुम्हाला करणं इथे महत्वाचं आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स जे आहेत, UN, WTO, IMF इत्यादी ज्या ऑर्गनायझेशन आहेत आणि इतर बऱ्याचशा ऑर्गनायझेशन ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळ्या विषयांचं नियोजन करतात, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ऑर्गनायझेशन सुद्धा तुम्ही इथे करणं अपेक्षित आहे. करंट अफेअर्ससाठी जर आपण पाहिलं तर मागच्या 6 महिन्याचे जे करंट अफेअर्स आहेत ते फिक्स तुम्ही प्रत्येकाने करायला हवेत. इन केस ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट हे 90+ आहे अशा विद्यार्थ्यांनी मागच्या एका वर्षातले करंट अफेअर्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग या विषयामधून अॅनालॉजीज, ब्लड रिलेशन, सिरीज कंप्लीशन, लॉजिकल पझल्स, स्टेटमेंट अझम्पशन, स्टेटमेंट कंक्लुजन, कोडिंग, डिकोडिंग, डाटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल डिडक्शन, क्रिटिकल रिझनिंग, नॉन व्हर्बल रिझनिंग, सिलोजिझम, वेन डायग्राम. त्याच्यानंतर इथे वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला करणं अपेक्षित आहे. 15 ते 20 टॉपिक लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून करा, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम जे क्वेश्चन आहेत ते परीक्षेमध्ये अटेम्प्ट करता येऊ शकतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश या विषयामधून तुम्ही व्होकॅब्युलरीमध्ये सिनोनिम, अँटोनिम असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, आयडियम्स अँड फ्रेजेस, ग्रामर मधून पार्ट ऑफ स्पीच, टेन्सेस, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, सेंटेन्स स्ट्रक्चर, एरर डिटेक्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मधून पॅसेज अनालिसिस, इन्फरन्स अँड कंक्लुजन, मेन आयडिया
आयडेंटिफिकेशन, सेंटेन्स कंप्लीशन अँड रिअरेंजमेंट मधून फिल इन द ब्लँक्स आणि पॅराजंबल्स करणं तुम्ही इथे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी साठी प्रिपेअर करणं महत्त्वाचं आहे. ग्लोबल ऑनलाईन मध्ये या सगळ्या विषयावरती आम्ही क्लासेस घेतो आणि विद्यार्थ्यांची जी एमसीक्यूची प्रॅक्टिस आहे ती पण ग्लोबल ऑनलाईन मध्ये करून घेतली जाते. 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू इथे प्रोव्हाइड केले जातात. तुमची एक्झामची तयारी कितपत झाली आहे हे कन्फर्म करण्यासाठी इथे मॉक टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 3 इयर लॉ सीईटी संदर्भात जर इम्पॉर्टंट डेट्स जर पाहिल्या तर ऍप्लिकेशनची डेडलाईन आज म्हणजे 17 मार्च ही आहे. त्यानंतर एक्झामिनेशन डेट्स ज्या आहेत त्या 3 इयर लॉ सीईटी साठी 3 मे आणि 4 मे आहे. विषय ऍप्लिकेशन डेटचा तर आपल्याला माहिती आहे 2-3 वेळेस आपल्याला एक्सटेन्शन ऍप्लिकेशन डेट मध्ये दिलेलं आहे. आता यापुढे ऍप्लिकेशन डेट मध्ये एक्सटेन्शन येईल असं तरी मला माझ्या बेसिसवरती वाटत नाही. त्यानंतर रिझल्टचं डिक्लेरेशन जे आहे ते एक्सपेक्टेड आहे मे 2025 मध्ये. 3-4 मेला जर तुमची एक्झाम झाली तर साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला मे बी तुमचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिट कार्ड जे आहेत या एक्झामचे ऍडमिट कार्ड हे 3-4 मेला एक्झाम आहे म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजे एक्झामच्या 10 दिवस साधारणतः अगोदर या एक्झामचे ऍडमिट कार्ड सुद्धा रिलीज होतील आणि त्यानुसार तुम्हाला त्या दिवशी त्या एक्झामला सामोरं जावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे काही करेक्शन्स तुमच्या फॉर्म मध्ये शिल्लक असतील तर हेल्प डेस्क जे आहे त्यांना तुम्ही तिकीट रेज करा. बीएड सीईटी मध्ये त्यांनी करेक्शन विंडो दिली होती, पण 3 इयर लॉ सीईटी मध्ये मे बी देतील नाही देतील, कारण मी ब्रोशर मध्ये पाहिलं तर तिथे असं काही स्पष्ट त्यांनी मेन्शन केलं नाही. मे बी ते देऊ शकतात. तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. आणि आमची जी बॅच 17 मार्च पासून सुरू झाली आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथे सुद्धा ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच इथे प्रोव्हाइड केला जातो. तर लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.